हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण इथे महाट्रान्सको महाडिव्हिजन केडीएमसी साठी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 चा युनिट 6 कव्हर करताय, जो आहे कॉन्टिजेंट अँड पॉसी कॉन्ट्रॅक्ट। ठीक आहे, हे जे एमसीक्यूज बघत आहे हे आपण एलडीसी, यूडीसी, डेप्युटी मॅनेजर, अकाउंटंट आणि ऑडिटरसाठी बघत आहे, ज्या करंट वॅकन्सीज आहे। ठीक आहे, सगळ्यांनी जे याच्या पहिले पण आपण 5 व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्यांनी ते व्हिडिओज नाही बघितलेले आहेत ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल। ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक। तसंच जी प्लेलिस्ट आपण नवीन बनवलेली आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 ची, ती पण प्लेलिस्ट तुम्ही स्वतःजवळ सेव्ह करून घ्या, जेणेकरून जेवढे पण काही व्हिडिओज याच्यामध्ये येतील ते सर्व तुम्हाला डायरेक्टली मिळून जातात। तर चला स्टार्ट करूया आपण युनिट 6 कॉन्टिजेंट अँड पॉसी कॉन्ट्रॅक्टचे क्वेश्चन। तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, अ कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट इज एन्फोर्सेबल ओनली व्हेन। अनिश्चित करार केव्हा अंमलात येतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, अ कॉन्ट्रॅक्ट इज साइन बाय बोथ पार्टीज, सेकंड, ॲग्रीड इव्हेंट हॅपन, थर्ड, कन्सिडरेशन इज पेड, अँड फोर्थ, कॉन्ट्रॅक्ट इज नोटराइज। तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ॲग्रीड इव्हेंट हॅपन्स, ठरलेली घटना घडते ते। नेक्स्ट, सेकंड, अ कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑन अन इम्पॉसिबल इव्हेंट इज। अशक्य घटनेवर आधारित अनिश्चित करार कसा असतो? तर बघा, ऑप्शन आहे वॉइडेबल, व्हॅलिड, वॉइड एब इनिशिएटिव्ह अँड एन्फोर्सेबल आफ्टर 3 मंथ। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, वॉइड एबी इनिशिएटिव्ह, सुरुवातीपासूनच अमान्य असतो। नेक्स्ट, थर्ड, इन क्वाझी कॉन्ट्रॅक्ट इफ समवन फाइंड लॉस्ट प्रॉपर्टी ही इज रिस्पॉन्सिबल लाईक। बघा, क्वाझी करारात हरवलेली मालमत्ता मिळाल्यास व्यक्तीची जबाबदारी कुणासारखी असते? तर बघा, ऑप्शन आहे ओनर, सेलर, बेल अँड एजंट। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बेल मीन्स जामीनदार। नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ क्वाझी कॉन्ट्रॅक्ट। खालीलपैकी कोणता उदाहरण क्वाझी करार याचे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेल ऑफ गुड्स विथ रिटर्न कॉन्ट्रॅक्ट, सेकंड, सर्व्हिसेस रेंडर्ड व्हॉलेंटरीली विथ एक्सपेक्टेशन्स ऑफ पेमेंट, थर्ड, कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट अँड फोर्थ, लोन ॲग्रीमेंट। तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सर्व्हिस रेंडर्ड व्हॉलेंटरीली विथ एक्सपेक्टेशन्स ऑफ पेमेंट, मोफत न देता मोहबदल्याची अपेक्षा ठेवून दिलेली सेवा। नेक्स्ट, फिफ्थ, अंडर अ क्वाझी कॉन्ट्रॅक्ट पेमेंट मेड बाय मिस्टेक मस्ट बी। क्वाझी करारात चुकून दिलेले पैसे काय करावे लागतात? तर बघा, ऑप्शन आहे कॉन्फिक्टेड, रिफंडेड, केप्ट बाय रिसिपेंट्स अँड फोर्थ, ॲडजस्टेड इन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिफंडेड, परत दिले जातात। नेक्स्ट, सिक्स, अ कॉन्ट्रॅक्ट टू डू और नॉट टू डू समथिंग इफ सम इव्हेंट हॅपन इज कॉल्ड। एखादी घटना घडल्यास काही करणे किंवा न करणे याबाबतचा करार काय म्हणतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ॲब्सोल्यूट कॉन्ट्रॅक्ट, सेकंड, कंडिशनल कॉन्ट्रॅक्ट, थर्ड, क्वाझी कॉन्ट्रॅक्ट अँड फोर्थ, कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट। तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट मीन्स अनिश्चित करार। नेक्स्ट, 8, अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ इन्शुरन्स इज अन एक्झाम्पल ऑफ। विमा करार हे कोणते उदाहरण आहे? तर बघा, ऑप्शन आहे ॲब्सोल्यूट कॉन्ट्रॅक्ट, सेकंड, कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट, थर्ड, वॉइड ॲग्रीमेंट अँड फोर्थ, वेगरिंग कॉन्ट्रॅक्ट। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट, अनिश्चित करार। नेक्स्ट, 9th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड क्वाझी कॉन्ट्रॅक्ट। खालीलपैकी कोणता वैध क्वाझी करार आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेल ॲग्रीमेंट, सेकंड, लोन ॲग्रीमेंट, थर्ड, सप्लाय ऑफ नेसेसरीज टू मायनर अँड फोर्थ, एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सप्लाय ऑफ नेसेसरीज टू मायनर, अल्पवयीन व्यक्तीस गरजेच्या वस्तूंचा पुरवठा। नेक्स्ट, 10, फाइंडर ऑफ लॉस्ट गुड इज ट्रीटेड ॲज। हरवलेल्या वस्तू मिळवणारी व्यक्ती कोण म्हणून ओळखली जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सेलर, प्लेजर, बेली अँड ओनर। तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, बेली मीन्स जामीनदार। नेक्स्ट, 11, इन अ कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट इफ इव्हेंट बिकम इम्पॉसिबल द कॉन्ट्रॅक्ट इज। अनिश्चित करारात जर घटना अशक्य झाली तर करार कसा असतो? तर बघा, ऑप्शन आहे व्हॅलिड, वॉइड, वॉइडेबल अँड एन्फोर्सेबल विथ पेनॉल्टी। तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, वॉइड, अमान्य असतो। तसंच बघा, महाट्रान्सकोसाठी अकाउंट्सची PDF अवेलेबल आहे, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, गुड्स अँड सर्व्हिस, फायनान्स मॅनेजमेंट, इन्कम टॅक्स, बिझनेसला सर्व सब्जेक्ट्स याच्यामध्ये कवर आहे, ऑल इन वन प्लस 7000 MCQs, आणि इंग्लिश आणि मराठी दोन्ही कंबाईन लँग्वेजमध्ये आहे। ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तिथनं PDF परचेस करू शकता।
नेक्स्ट आहे 12th, अ वेकरिंग ॲग्रीमेंट इज, शर्त करार कसा असतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉइडेबल, सेकंड व्हॅलिड, थर्ड एन्फोर्सेबल अँड फोर्थ वॉइड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ वॉइड मीन्स अमान्य असतो. नेक्स्ट 13, कॉझी कॉन्ट्रॅक्ट अरायझेस, कॉझी करार कधी तयार होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्रॉम म्युच्युअल ॲग्रीमेंट, सेकंड फ्रॉम लॉ विदाउट ॲग्रीमेंट, थर्ड बाय मिस्टेक ओनली अँड फोर्थ थ्रू ओरल ॲग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्रॉम लॉ और विदाउट ॲग्रीमेंट, कराराशिवाय कायद्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट 14, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ कॉझी कॉन्ट्रॅक्ट, खालीलपैकी कोणता कॉझी कराराचा प्रकार नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑब्लिगेशन ऑफ फाइंडर ऑफ गुड्स, सेकंड कॉन्ट्रॅक्ट टू सेल लँड, थर्ड क्लेम ऑफ नेसेसरी सप्लाईज टू लॉन्टिक अँड फोर्थ पेमेंट बाय इंटरेस्टेड पार्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॉन्ट्रॅक्ट टू सेल लँड, जमीन विक्री करार. नेक्स्ट 15, विच ऑफ द फॉलोइंग इज एन इसेन्शियल कंडिशन ऑफ कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट, अनिश्चित कराराची आवश्यक अट कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम शुड बी मेन्शन, second event must be collateral to contract, third contract must be signed in presence of magistrate and fourth consideration must be monetary. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इव्हेंट मस्ट बी कोलॅटरल टू कॉन्ट्रॅक्ट मीन्स घटना कराराशी संबंधित नसावी. नेक्स्ट 16, अ कॉन्ट्रॅक्ट डिपेंडेंट ऑन अनसर्टन इव्हेंट हॅपनिंग विथ द फिक्स टाइम इज, निश्चित वेळेत अनिश्चित घटनेवर आधारित करार कसा असतो. तर बघा ऑप्शन आहे वॉइड, वॉइडेबल, कॉन्टिजेंट अँड इल्लिगल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कॉन्टिजेंट मीन्स अनिश्चित असतो. नेक्स्ट 17, अ कॉझी कॉन्ट्रॅक्ट डज नॉट रिक्वायर, कॉझी करारासाठी कोणती गोष्ट आवश्यक नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑफर, सेकंड बेनिफिट एन्जॉय, थर्ड लीगल ऑब्लिगेशन अँड फोर्थ ॲब्सेन्स ऑफ ॲग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑफर. ठीक आहे. नेक्स्ट 18, इन कॉझी कॉन्ट्रॅक्ट कॉम्पन्सेशन इज गिवन बेस्ड ऑन, कॉझी करारात भरपाई कोणत्या आधारावर दिली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इमोशनल लॉस, सेकंड ॲग्रीमेंट टर्म, थर्ड बेनिफिट रिसिव्ड अँड फोर्थ गॅरंटी क्लॉज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बेनिफिट रिसिव्ड, मिळालेला फायदा. नेक्स्ट 19, इन कॉन्टिजेंट कॉन्ट्रॅक्ट वेन इव्हेंट बिकम इम्पॉसिबल द कॉन्ट्रॅक्ट्स बिकम, अनिश्चित करारात जर घटना शक्य झाली तर करार कसा असतो. तर बघा ऑप्शन आहे वॉइड, व्हॅलिड, वॉइडेबल, एन्फोर्सेबल. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट वॉइड, अमान्य असतो. नेक्स्ट 20, इन कॉझी कॉन्ट्रॅक्ट द पार्टी मस्ट रिपे मनी पेड अंडर, कॉझी करारात जर पैसे कशामध्ये भरले असतील तर परत करावे लागतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉफुल कॉन्ट्रॅक्ट, सेकंड मिस्टेक और कोरेशन, थर्ड म्युच्युअल ॲग्रीमेंट अँड फोर्थ वर्बल अंडरस्टँडिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मिस्टेक और कोरेशन मीन्स चूक किंवा जबरदस्ती. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. नेक्स्ट 22, क्वांटम मेरिट मीन्स, क्वांटम मेरिट याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मनी पेड इन ॲडव्हान्स, सेकंड ॲज मच ॲज अर्न, थर्ड पेनल्टी क्लॉज अँड फोर्थ नो परफॉर्मन्स नो पे. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲज मच ॲज अर्न, जितकी कमाई झाली तितकी रक्कम. नेक्स्ट 23, रिसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स, कराराच्या रिसिशनचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे रिन्युअल ऑफ कॉन्ट्रॅक्ट, सेकंड रेप्युटेशन्स और कॅन्सलेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट, थर्ड मॉडिफिकेशन ऑफ टर्म अँड फोर्थ ट्रान्सफर ऑफ टू थर्ड पार्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रेप्युटेशन्स और कॅन्सलेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स कराराचा त्याग किंवा रद्द करणे. नेक्स्ट 24, वेन कोर्ट प्रोहिबिट अ पर्सन फ्रॉम डुईंग समथिंग इट इज कॉल्ड, न्यायालय एखाद्याला काही करू नये असे आदेश देते ते काय म्हणतात. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डिक्लेरेशन, सेकंड इंजंक्शन, थर्ड ऑर्डर अँड फोर्थ स्पेसिफिक परफॉर्मन्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंजंक्शन, मनाई आदेश. नेक्स्ट 25, इन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट डॅमेज आर अवॉर्डेड टू, करार भंगात भरपाई कोण दिली जाते. तर बघा ऑप्शन आहे डिफॉल्टिंग पार्टी, सेकंड पार्टी सफरिंग लॉस, थर्ड कोर्ट अँड फोर्थ ॲर्बिट्रेटर. करेक्ट आन्सर आहे सेकंड पार्टी सफरिंग लॉस, नुकसान झालेला पक्ष. तसंच बघा महाट्रान्सकोच्या अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, LDC PDF आहे मीन्स मॉक टेस्ट PDF,
टॅली कम्प्युटराइज PDF ज्याचे मिनिमम 3 ते 4 5 क्वेश्चन तर कन्फर्म येतील, कारण की सर्टिफिकेशन्स आपल्याला मागितलेले आहे. तसंच बघा अकाउंट्स रिव्हिजनची PDF सुद्धा आहे आणि फॉर्म्युला अँड प्रॉब्लेम बेस्ड PDF सुद्धा आहे. ज्यांना पण ह्या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.